न निवडे मिठांशू अमृती जेवी. वस्तुता सत्ता म्हणजे सुख आहे आणि सत्ता सुख म्हणजे प्रकाश आहे. तसेच प्रकाश म्हणजे सत्ता सुख आहे. अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही, त्याप्रमाणे सत्ता सुख आणि प्रकाश हे वेगळे निवडता येत नाही. आता पाठीमागे हे प्रकरण चालू आहे शब्दाबद्दल, होय का. शब्दाची प्रवृत्ती जी सच्चित आनंद आहे ते परमात्मा सांगायसाठी नाही. त्याची प्रवृत्ती आहे ती काय वेगळ्या निमित्तानं आहे. शब्दांची जी प्रवृत्ती झाली वेगळी, सच्चित आनंद, ती असत जड दुःख याची व्यावृत्ती करण्यासाठी त्यांची प्रवृत्ती आहे. आणि मग ती सच्चित आनंद जरी पदं वेगळी असली तर ती एकमेकाहून भिन्न नाहीत. प्रवृत्ती मात्र भिन्न जरी वाटत असली तरी स्वरूपानं ती काय आहेत, एक आहेत. तर घट म्हटलं की घट हा त्या पदापासून वेगळाच राहतो कायम. कारण का घट हा त्याचं नाव दिलं आहे त्याला. ते घट हे त्याचं काय आहे, नाव आहे. कधी असतं कधी नसतं. पण सच्चित आनंद ही पद ते स्वरूपच तसं त्याचं आहे. तिन्ही कालात अबाधित आहे म्हणून त्याला काय म्हटलंय, सत म्हटलंय. घट काय तिन्ही कालात अबाधित नाही, त्याला सत म्हणता येत नाही. कधी असतो कधी नसतो. घट स्वतः प्रकाशमान नाही, दुसऱ्याचाही प्रकाश करत नाही. आपणही प्रकाशमान आपण स्वतःचंही करत नाही. तो जड आहे. तसा आत्मा नाही, तो दुसऱ्यांचंही प्रकाशन करतो आणि स्वतः हे प्रकाशमान आहे. म्हणून चित आहे, बरोबर आहे. आणि घटात आनंद आहे वाटतं, पण आनंद रूप घटाचं नाही. घटातला आनंद देखील असला वाटला तर तो कुणाचा आहे, आपलाच आहे. वस्तूच्या ह्याच्यामुळे त्याला आपल्याला आनंद वाटला तर तो आनंद घटाचा नाही, स्वतःचा आनंद त्याला धरून निमित्त मात्रानं होतो मला. मग आनंद हे आपलं स्वरूप आहे, सच्चित आनंद. आणि पदं जरी वेगळी असली तरी सत्पदात चित आनंद आलं, चितपदात सत आनंद आलं आणि आनंद पदात ही तिन्ही आली. ही वेगळी राहू शकत नाही. फक्त प्रवृत्ती मात्र त्यांची निमित्त मात्र प्रवृत्तीचं वेगळं आहे. असताच्यासाठी सत का सांगा, आपण असतात अडकलो या जगात, बरोबर आहे. म्हणून तिथं सत म्हणणं पण आला. ते हे सत नाही, आपण जे मानतो ते सत नाही. कधी असतं कधी नसतं, म्हणून याची व्यावृत्ती करायची. कारण का दिसणाऱ्या संसाराबद्दल आपल्या देहापासून घ्यायचं. हा जरी देह दिसत असला तरी हा सत्य नाही महाराज. आपला जरी देह आज वाटत असला आपल्याला तरी हा देह सत्य नाही. हा असतच आहे, अनिर्वचनीय आहे महाराज. असं तरी म्हणता येत नाही, अनिर्वचनीय आहे. दिसत असला तरी चित नाही. हा या देहाचं प्रकाशन करणारा कोणतरी वेगळाच आहे. आणि या देहानं आनंदही त्याचं स्वरूप नाही. याच्यातनं दुःख मिश्र दुःख मिळतं आहे. मग देहापासूनच आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे ती पदं जी आहेत ती आत्मस्वरूपाबद्दल आहेत आणि याची व्यावृत्ती करण्यासाठी आहेत. आता पुढं वाचा. वास्तविक सत्ता सुख प्रकाश आहे आणि प्रकाश हे सत्ता आनंद आहे. मग आलं का ते. वास्तविक म्हणजे आत्म्याखंड घेतलं आहे. ती पदं जी आहेत ती वेगळी नाहीत. प्रवृत्तीनिमित्त वेगळी सांगितलेली जरी असली तरी स्वरूपानं ती काय आहेत, एकच आहेत. सतपद सोडले तर तो चित राहत नाही. बघा, चितपद सोडले तर तो सत राहत नाही आणि सत चितपद सोडले तर तो आनंद रूप राहत नाही. म्हणजे आत्म्याचं स्वरूप ठरत नाही ते. आता घट म्हटलं तर घट आहे, हां, त्याच्यात काय चित म्हणणेपणा येत नाही, तो जड राहतो ना. तसं केवळ सतपद म्हटलं ना चितपद येत नाही त्याच्यात, तो जड होईल. केवळ चितपद म्हटलं तर सत आनंद राहत नाही. म्हणजे अशी त्याच्यावर आपत्ती येते. आणि परमात्म स्वरूपाचं स्वरूप सांगत असताना, बोध करत असताना कुठलीही त्याच्यात आपत्ती येता कामा नाही. म्हणजे सिद्धांत आहे तो अबाधित सिद्ध व्हायला पाहिजे, अपसिद्धांत होता कामा नाही. ही एक जबाबदारी आहे त्याच्यातली. हां, परमात्मा त्रिकाला बाधित आहे. बघा आलं का. परमात्मा आता सत का म्हटलं त्याला, तिन्ही कालात तो अबाधित आहे. त्रिकाला अबाधित, भूत भविष्य वर्तमान, ही तिन्ही कालं तिकडे घ्यायची जगताकडे लावत असताना. आणि आपल्या तिन्ही अवस्था घ्यायच्या, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या. काय तिथं तुम्हाला जायची काय गरज नाही महाराज. या तिन्ही कालात आपण असतो आत्मस्वरूपानं. विश्व तैजेस प्राज्ञ,
हा शरीर तिथं नाही, ते शरीर इथं नाही, ही दोन्ही शरीर तिथे नाही. पूर्वी जग नव्हतं, प्रलय काळात नव्हतं, आता आहे. पुढं प्रलय काळात असणार नाही, पण प्रलय काळाच्या अगोदर देखील परमात्मा होता. प्रलय काल झाला तरी परमात्मा आहे आणि आताही तो आहे. म्हणजे तो तिन्ही काळात अबाधित आहे, त्याचा कधी बाद नाश होत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं. मग कशाला बी सत मानायचं नाही. त्याच्या सिद्धीकरता अन्याची अपेक्षा नाही, म्हणून तो चिद्रूप आहे व परम प्रेमास्पद आहे, बघा. म्हणून आनंदरूप आहे. आता त्याची सिद्धी करता म्हणजे परमात्म्याची सिद्धी करता, दुसऱ्याची म्हणजे ज्ञानाची गरज नाही. पण बाकीच्या आता हा घट आहे म्हणावं लागतं. घट काय मी आहे म्हणत नाही. घटाची सिद्धी चेतनानं करावी लागते. पण परमात्मा चित्स्वरूप असल्यामुळं तुम्हाला कधी मी नाही असं वाटत नाही का? तुम्हाला सांगावं लागतंय नाही मी आहे. आता मी कोण आहे तो पुढचा विचार आला, म्हणून तिथं चितपद गाठलं, ज्ञानस्वरूप आहे म्हणून. आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून सच्चित आनंद ही त्याची स्वरूप आहे. अर्थात ही सच्चिदानंद पदे एकमेकाहून एकमेकांना भिन्न निवडता येत नाहीत. ही सच्चिदानंद पदे जी आहेत ती अर्थात एकमेकाहून एकमेकाला भिन्न निवडता येत नाहीत. यास दृष्टांत गोडी जशी अमृताहून वेगळी निवडून काढता येत नाही, तशी ही सच्चिदानंद पदे एकमेकातून वेगळी करता येत नाही. काही पदार्थांचं व्यवहारातलं देखील त्यांनी उदाहरण दिले. अमृत म्हणलं की त्याच्यात गोडी आली, द्रव आला, ते सगळं आलं, आनंद आला. त्या अमृतातनं त्याची गोडी किंवा त्याचं द्रव वेगळं करता येत नाही. काही वेळा एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो, काही वेळा एका पदाने अनेक वस्तूंचा बोध होतो, काही वेळा अनेक पदाने एका वस्तूचा बोध होतो. बघा ही पद जी आहेत, वाक्य पद म्हणजे वाक्य. घट हे पदच आहे. घट म्हणलं की कंबुगुरु आधी तुम्हाला एक हे दिसणार. म्हणजे काही वेळा एका पदानं एकाच वस्तूचा बोध होतो, काही वेळा एकाच पदानं अनेक पदांचा बोध होतो, आणि काही वेळा अनेक पदानं एका पदानं अनेक पदाने एका वस्तूचा बोध होतो. उदाहरणार्थ घट, कुंभ, कलेश, कलश अशा अनेक पदांनी एकाच कंबुगरी वादिमान पदार्थाचा बोध होतो. आता घट म्हटलं की हा संस्कृत भाषेतला घट आहे. सामान्याला घट म्हणून काही कळणार नाही. अरे ते तांब्या आणि लोटकान म्हणायला लागतंय. बरोबर आहे. घट, कलश, कुंभ हे पद एकाच घटाचीच आहेत नावं. दाम्पत्य या एका पदाने पती व पत्नी या दोघांचा बोध होतो. आता हे जरी वाक्य माहिती नसेल, तुम्ही आमचे दाम्पत्य आलाय काय काय कुठून काय बिघडून आलाय काय म्हणतील विचारलं. आता तुमचं ते मेहुणाने बहीण आली हो, कोण आले आता पाहुणं कोण? दाम्पत्य. काय महाराज बोलायला आलाय तुम्ही म्हणतील, हे शब्द बाहेर नाहीत हो. भाऊजी आल्यात, अक्का आली हेच म्हणावं लागतंय. हां, हे एक जरी पद असलं तरी त्या दोन वस्तूंचं ज्ञान करून देते. सैंधव या एका पदाने घोडा व मीठ या दोन वस्तूचा बोध होतो. आणि ही तरी काय संस्कृतची भाषा आहे महाराज. आम्हाला मीठ म्हणावं लागतं आणि घोडाच म्हणावं लागतं महाराज. सैंधव या वाक्यानं दोन पदांचा बोध होतो, दोन पदार्थांचा. घोड्याचाही होतो आणि मिठाचाही होतो. गाय या एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो. हो. या ठिकाणी सत, चित व आनंद ही तीन पदे असली तरी एकाच ब्रह्मवस्तूची बोधक आहे. बघा इथं महाराज सत, चित, आनंद ही तीन पदं जरी वेगळी असली, त्यांचे प्रवृत्ती निमित्त जरी भिन्न असलं, तर वस्तूच्या ठिकाणी हे एकाच वस्तूची ही तिन्ही नावं आहेत आणि ती पद म्हणून वस्तू वेगळी नाही. वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणे हे मोक्षाचे स्वरूप आहे. आता इथं खरं आहे बघा. वेदांत शास्त्रात आनंद निकळ उरणं याचंच नाव मोक्ष आहे. आलं का दादा लक्षात? मग आता आनंद मात्र उरतो, तर तुमची एक जागा तुम्हाला बघा मिळते काय? आपल्या जीवनात केवळ आनंद आनंद भोगायला मिळतो. ती जागा कोणती तात्या? हां हां, सुशुप्ती. बाजी दादाला लिहून घ्या कुठं तरी जरासं, थोडंसं वही पेन ठेवा तुम्ही, आणि म्हणजे जागा राशीला. आणि इतर वेळी तुम्हाला चिंतन करता येईल. काय वेळा असतायचा, काय वेळा मी हात जोडून सांगतोय तुम्हाला. म्हणजे माझं तुमच्यावर
प्रेशर नाही बसत, ठेवणारही नाही मी, आणि काय बंधने घालत नाही. तर तुरिया जी आहे ती स्वरूप आहे, आणि सुषुप्तीत कारण शरीर आहे. तिथनं सुरुवात झाली आपल्याला. कारण म्हणजे अज्ञान, अज्ञानातून लीन होतं तिथं. कारण शरीर आहे ते, त्याची ती जागा आहे, तिची अवस्था आहे ती. कारण शरीराची ती अवस्था आहे. स्वप्न ही प्राज्ञेची आहे, आणि जागृती ही विश्वाची आहे. विश्व तेजस प्राज्ञ, प्राज्ञ ही सुषुप्ती आहे, आणि ते देह आहे, कारण देह आहे, अज्ञान आहे ते, तो देह आहे. आणि देहातीत अतीत आत्मस्वरूपानं तू तुरीय आहे. तिथं अवस्था नाही. ती चौथी जरी मांडली तर ती स्वरूप अवस्था आहे, स्थिती आहे ती. म्हणजे ब्रह्मभाव. ब्रह्मभाव आहे, तो ब्रह्मभाव आहे. मग आता काय आहे माहिती आहे काय, तुम्हाला आता ते एक सांगतो मी त्याच्याबद्दल. मला जे संकल्प आणि विकल्प होतो का, आपला संकल्प होतो ना, पहिला संकल्प पहिला निघून जावा. गुरुजीने आम्हाला त्या काळाला सांगून ठेवलं आहे, एक संकल्प तुमचा निघून गेला नाही, वरती स्थिर आहे. दुसरा संकल्प उठायचा आहे. आपली आता जागृती आहे तेव्हा, तो काळ आपल्याला वाढवायचा. मधला जो गॅप आहे ते आपलं स्वरूप स्थिती आहे, आपल्याला कळत नाही, पण सामान्य स्वरूप स्थिती आहे ते, आणि ती वाढवायचा प्रयत्न करा. म्हणजे निर्विषय आत्मस्वरूप म्हणजे अंतःकरण राहतं. निर्विषय राहिला अंतःकरण ना, की तिथं आत्मानंदाचं तुम्हाला ती जर वाढली संधी भाग, तर स्थिर अंतःकरण होतं. त्यात आत्मानंदाचं अभ्यास केलेला तिथं चटका देतो तुम्हाला. हे सांगायचं आहे तिथं. मग आता त्यांना विचारतो मी विचारून घेईन त्यांच्याकडे, मला बी ते खटकलं आहे, पण त्यांना काय सांगायचं असं, होय की नाही. त्यांचा भाव नाही, बोलण्याचा भाव नाही, सांगायचा. आता ते मला वाटतं त्या दिवशी असं निघेल की आनंद पदावरती निघते. कारण का सुरुवात कशी आहे ती आनंद आदवय, बरोबर आहे. मग आनंद पदावर न्यायांचं काय मत येतं आहे, सांख्यांचं काय मत येतं आहे, अशी गाडी एखादी निघेल, आणि 6 प्रमाणांचं खंडन मंडन होईल, असा माझा पहिला हेतू होता. पण तिने खंड जगताखंड लावून त्याच्याबरोबर संगती लावली. ती बी संगती तिने चांगली लावली. संगतीत काय हे झालेलं नाही. असो, पुढे जाऊया आपण. वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणे मोक्षाचे स्वरूप आहे. बघा आता हे लक्षात ठेवा तुम्ही. आता काय म्हटलं, आनंद मात्र उरणं हे मोक्षाचं स्वरूप आहे. आता इथं आनंद आहे, पण अविद्येचं बीज आहे त्याच्यात. कुठं? सुषुप्तीत. आपल्या जन्ममरणाचं बीज आहे. आणि वेदांतशास्त्रात आनंद मात्रच मोक्ष, म्हणजे त्या आनंदासाठी तुम्हाला देह असायलाच पाहिजे असं नाही महाराज. मग परवा यांचं हे होता काय, मोक्ष देहातीत आहे, बरोबर आहे. देहाच्या हातीत मोक्ष आहे. हे तर त्याचं उत्तर दिले, तरी पण मी मागणं सांगतो. आणि आता पुढं वाचूया, मी त्याचं चिंतन करूया. ही शंका राहता कामा नाही. मी हे 2 पक्ष कुठं अडकलेत आपल्याला कळतं. शारवात इथले आनंद मानणारे आणि स्वर्गाधिकातले आनंद मानणारे, ते नेमकी कशी अडकले, तिने तिथं मोक्ष का मानलाय, कसा मानलाय, ते भ्रमिष्ठ कसे आहेत हे कळतं आपल्याला. आणि या भ्रमातनं आपल्याला भ्रम कळाला की आपण त्यातनं निघतो, नाही तर निघत नाही. नुसतं वाचून अभ्यास करून निघत नाही. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. अजूनही मी हात जोडून सांगतो, म्हणजे मला एवढं काय याच्यातलं कळत नाही, पण मधी जागा झाल्यापासून 1-2 तास सुद्धा यावर विचार करतो मी. आज तुझ्या खोलीत सागर इथं अडकला आणि त्याचं उत्तर इथं आहे. असो, हे मोठेपणा सांगत नाही हो, वस्तुस्थिती आहे. तुमच्या काही शंका आहेत ते आम्हाला नाचवतात. त्या तरी काय नाचवतात, आपला जिव्हाळा आहे म्हणून. बाजीदा तुमच्या शब्दात तुम्ही कुठेतरी आम्ही बांधलो गेलोय. शब्दात म्हणजे प्रेमाच्या शब्दात. म्हणजे प्रेम काय, तुम्ही ते काय ते गुरुपौर्णिमा कसली येते, ती गुरुपौर्णिमा येते नाही, ती साजरी करता म्हणून हो दादा. लक्षात ठेवा तुम्ही. असू दे, बोला. आलं लक्षात? आनंद हे मोक्षाचं स्वरूप आहे. तिथं देह पाहिजे असं नाही, देहच पाहिजे असं नाही. आनंद हे मोक्षाचं स्वरूप आहे, केवळ निखळ आनंद. मग ते आनंद म्हटले की त्यात चित आलं, सत आलं. आनंदाचे व्यवहाराकरिता
शरीर इंद्रिय आदी लागतात आणि शरीरामुळेच दुःख होते. आलं का आता? इथून सुरुवात झाली बघा. आता आनंदाचा व्यवहार करण्यासाठी शरीराची गरज आहे, इंद्रिय लागतात. पण शरीर म्हणलं की तुमचं दुःख आलं. हं? म्हणून वेदांत शास्त्रात अशरीरी मोक्ष मानले आलं का? आहे. लक्षात ठेवा. म्हणून वेदांतशास्त्रात अशरीरी मोक्ष मानलेला आहे. शरीर म्हणलं की ते पाप पुण्यानं मिश्रित आहे. मग पाप पुण्याने मिश्रित म्हणलं की तुम्हाला सुख येणार, दुःख येणार. आणि शरीर हे नाशिवंत आहे. मोक्ष कसा आहे? अविनाशी आहे, नित्य आहे. तो शरीर नित्य नाही, आगमापायी आलेला आहे, निघून जाणार आहे. प्रारब्ध आहे तोपर्यंत हे शरीर असतं. आता हे बघा, या शर्टापेक्षा स्थूल शरीराला महत्त्व आहे. शर्टाच्यासाठी का? शरीरासाठी. इस्त्री करता शर्टाच्यासाठी का? शरीरासाठी. बाहेर जाताना इस्त्री कुणाला करता? मग तिथंच अडका किती. चांगलं दिसतंय ना, शर्ट चांगलं असावं म्हणून इस्त्री करता. मग इस्त्री करून अडका की तिथं. तर ती शर्ट जे आहे ते शर्टासाठी नसून शरीरासाठी. म्हणजे शर्टापेक्षा स्थूल शरीराला महत्त्व आहे. स्थूल शरीर तरी का? प्रमात्या आहे, त्याच्यापेक्षा प्रमात्याला महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा प्राज्ञाला महत्त्व आहे. आता आत्मा ह्याच्यातनं अलिप्त आहे महाराज, आले का? पण स्थूल शरीर जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत स्थूल शरीर राहतं. प्रारब्ध आहे तोपर्यंत स्थूल शरीर राहतं. प्रारब्ध गेले की स्थूल शरीर गेलं. मग तुमचा आत्मा. मग आता त्यांनी मानलेला शरीरानं मानणारे चार जे आहेत ना, खाल्लं पिलं तेवढं आलं म्हणतात. हे शरीराला नटिवलं, खायला घातलं की झालं म्हणतात. त्यांनी देह म्हणजे आत्मा, भोजन ही आणि मरण ही पाखंड्याची घातली. कोणी बघितले महाराजांच्या? खाल्लं पिलं तेवढं आलं. कुठली एकादश, कुठलं भजन, कुठलं पूजन. चल जाऊया धाब्यावर. इथं गावात आज करीत नाहीत ना सप्ताह म्हणून, नाही करून द्यात. कुठनं तरी खाऊन आला झाला रिकामा. ती पाप पुण्य मानत नाहीत. कुणी बघितलं म्हणतात पाप काय आणि पुण्य काय? कारण का तो तुमच्या आमच्या दृष्टीचा विषय नाही. आणि गेलेलं तरी काय? मला पुराणात आहे, नरकाला गेलाय का स्वर्गाला गेलाय कुणी बघितलंय? ती या शरीराला आत्मा मानणारे आहेत महाराज. आलं का लक्षात? यालाच घालतात. ती वरली जी आहे ती दिव्य शरीर मानतात. वर इंद्रादिक गेलेत ना, ती दिव्य शरीराला भोग मिळतात ना त्यांच्याकडं. आता इथं तुम्हाला आणाय तरी लागते महाराज. ती घेऊन ताटं पुढ्या तो बाहेर. तिथं उपनिषदाला आलंय बघा, तुम्ही हे यज्ञ केले ना, त्या देवता प्रसन्न होतात आणि मग अग्नीद्वारा तो जीवाला काय वर नेतात. या या आता तुम्ही महाराजांनी फुलं टाकून, फुलं घेऊन, आरत्या घेऊन उभं राहता ना, या महाराज तुमचा आता सत्कार आहे. तशी ती वरली या या या, तुमचं पुण्य आहे, तुमचा इथं सत्कार होणार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देणार आहे, तुमच्या सेवेसाठी आम्ही उभा आहे. नाच गाणे करणारे येतात, भोग देणारे येतात, सगळं तुम्हाला काय पाहिजे ते म्हणून देणारे येतात. त्या शरीराला महाराज ती दिव्य शरीर आहेत. म्हणजे त्यांना क्षुधा पिपासा नाही का? तिथं अमृत प्यायला मिळतंय म्हणून त्यांना विष्टामूत्र नाही म्हणून त्याची दिव्य शरीर आहेत. तिथं काही मिळवायला लागत नाही, खाण्यापिणं नाही म्हणून. भोग मिळालं, अमृत प्यायला मिळालं की काम भागलं महाराज. मनाला पाहिजे ती मिळतंय, त्यांना ह्या मोक्षाची इच्छा लागेल. त्या आनंदाला तिने काय म्हणलंय? मोक्ष मानलाय. पण इथलं शरीर तरी आता आयुष्य संपलं की संपणार आहे. आणि ते पुण्य संपलं की पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उट्टी उतरे, मग येऊ तरी माघारी मृत्यू नका. म्हणून सशरीरी मोक्ष नाही, अशरीरी मोक्ष मानले. आता तर तुझ्या लक्षात आलं का दादा? मग तुझं हे शरीर असून दे नाही तर नसून दे, आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. आणि आत्मा म्हणजेच मोक्ष आहे. तो शरीर आहे, त्याची उत्पत्ती नाही, त्याचा नाश नाही, तो जळत नाही, भिजत नाही, येत नाही, जात नाही, सदाचाच आहे.
आणि तेच मोक्षाचं स्वरूप आहे. सत चित आनंद आहे. सत का आहे? तिन्ही काळात अबाधित आहे म्हणून. चित का आहे? प्रकाशमान आहे म्हणून. आणि प्रेमास्पद आहे म्हणून तो आनंद आहे. आणि त्याला शरीराची गरज नाही. आले बघा, पुढे दिले. आलं का लक्षात? आणि याच्यावर तुला जर चिंतन काय झालं तर ते तू सांग मला, मी माझं मत मागे घेतो आणि तुझा सिद्धांत म्हणून मागतो आणि सांगत राहतो. व्यवहारी आहे. हां, प्राज्ञा आहे तो काय म्हटलं तिथे रात्री, अव्यवहारी सुप्त आहे. अव्यवहारी आणि सुप्त आहे म्हणजे तो प्रगट नाही. आणि प्राज्ञ आहे तो प्रगट आहे. आणि देह आहे तो देहावर आला की मग व्यवहार होतो आणि देहानं परिग्रह वाढतो. या देहानं काय होतो? परिग्रह वाढतो. मग आता देह संबंधानं माझं म्हटलं की, मी म्हटलं की माझं झालं, माझ्याचं तू अमका तमका परिग्रह वाढला, जावाई जावाई इवाई सगळे. मग आता या देहाचा यानं नाश होतो. प्रारब्ध झालं की त्याचा पुण्य संपलं की जातं, पण आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून अशरीरी मोक्ष मानलाय. काय म्हणता तुम्ही? शरीर अहंकारीचं धारण केला म्हणून आत्मा याच्याशी धारण केलं अहंकार, म्हणून जीवदशेला आला. आणि त्याच्यामुळेच आता हे सगळं मी माझं हे म्हणत पुढं राहतंय. हे सगळ्या तुमच्या संसाराला अधिष्ठान कोण आहे? शरीर आहे, बंधाला. आणि मोक्ष देखील याच्यातनंच होतो महाराज. म्हणून याला अधिष्ठान असं मानलेलं आहे. बघ बाबा, आणि काय त्याच्यात असलं तर सांग. उभी एखादी टाक म्हणजे त्यात नाही सूक्ष्मता निघते. आहे ना दादा? बरोबर आहे. व्यवहारात दर्शितनं मांडलेलं आहे त्याला अधिष्ठान. म्हणून वेदांत त्याला अशरीरी मोक्ष मानले. आले का? म्हणून वेदांतात इथंच तुला शंका दे. हां, अशरीरी मोक्ष मानल्या मित्र. झोपे देखील तिथं शरीर नाही, शरीराचा तिथे बाद नाही, लय आहे. मग आता यांचा बी बाद जरी झालेला असला तरी बीज राहिलेलं असतं. स्वर्गातही बीज राहिलेलं असतं आणि इथंही बीज राहिलेलं असतं. पण महाराज मोक्षात कारणास कार्याची बीज बाजूने केली नाही. आम्हा जन्ममरण नाही. म्हणजे जन्ममरणा अतीत. आणि जन्ममरण कुणाला आहे? द्यायला का आत्म्याला? आता तरी बोल. हां, मग झालं ना. बोल. त्या अज्ञानाचा ज्ञानाशी विरोध आहे, विक्षेपाशी विरोध नाही. विक्षेपाचा संबंध आला तुमचा प्रारब्धाशी. प्रारब्ध शरीर संबंधानं आलं. आणि शरीर आहे, प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहणार आहे. आणि शरीर आहे तोपर्यंत त्याच्या भोगाचा काय असेल तो व्यवहार होणार. पण त्या व्यवहाराशी त्याचा तादात्म्य नसतं. सोड चिठ्ठी झालेली बायको जरी तुमच्या दारातनं गेली तरी आता तुझं दाडकान जरा फाटलंय, मी घेतो म्हणून तू पाठीमागणं लागणार नाही. सर, तुमच्या इथलीच माऊली एक आमची आहे, आमची घराण्यातलीच आहे. मामा माझं काय, आता तुझं तुला माहिती, माझं काय, मी काय सांगू. असून दे. म्हणजे त्याचा तसं त्या शरीराचा त्यांनी संबंध सोडलेला असतो. म्हणजे त्यांना भाजत नाही असं काही नाही दादा. नाहीतर काही लोक तिथं देखील उतकाडी लावून बघतील, तुम्हाला भाजतंय. अरे तुला भाजते तर त्याला भाजणार नाही. त्या समेत नाही, त्या शरीराचा धर्म आहे. ते शरीराचे धर्म मानतात, माझे मानत नाही. बरं, शरीराचं संरक्षण करावं का नको तुम्ही मला सांगा. आता यथार्थ करावं महाराज. रात्रीच काजवे महाराज म्हणले, तुम्ही उठता काय कोण कालच्या कीर्तनाला? जरासं पाय सुजायला आले. देह सत्य म्हणून नवं, देह संबंधानं मंडळी सत्य म्हणून नवं. घे तुझी पोरं म्हणले, मी गेलो बघ, माझी पोरं आहेत तिकडं. उठलेत, खळ्यावनं उठलेत, घरातनं बी नवं. हाय ती पिशवी घेतली आणि हाय त्या धोत्रावर आलेत, मला कोल्हापूरला उद्या जायचं आहे म्हणून. हे कुठं आणि आमचं जगणं कुठं महाराज? मग येतो की उद्या बी मी यायचं आहे, वाट बघित बसा म्हटले नसते. हे त्यांचं जगणं आणि हे कळणं गरजेचं आहे महाराज. त्या ध्यानच असताना याची सोडचिठ्ठी करायची असती महाराज.
मेल्यावर व्यवहार आहे काय? गुरु शिष्याचा व्यवहार होणार आहे. म्हणजे हा देह गेल्यावर, मेल्यावर म्हणण्यापेक्षा तिथं गुरु शिष्याचा व्यवहार नाही, देवभक्ताचा व्यवहार नाही. म्हणून देहीच विदेही भोगुदशा. कारण का जीवनमुक्ताच्या अगोदर साधक अवस्थेत जीवनमुक्ताची स्थिती समोर ठेवून जगायचं आपण. लक्षात ठेवा, आज आपण साधना करतो ना, आपल्यासमोर कोण पुरुष कसा वागतोय, त्याचं तादात्म्य सुटलंय काय, व्यवहारातलं माझं मी गेलंय काय, हे बघून व्यवहार करायचा, त्याच्याकडे शिकायचा. आमच्यासारख्याकडे बघून नवं. अशी महात्मे आहेत महाराज, व्यवहार करून देखील असंग आहेत. कधीही कळतं महाराज, काय लाभ झाला तर ते असं उतू येत नाहीत, आणि काय हानी झाली तरी, कोणी शिवाय दिले तरी काय बघत नाहीत, आणि स्तुती केली तरी मानत नाहीत. लाभालाभ जय अजय. जय अजय इथं राहतात ते. बरोबर आहे ना? काय इथं ते शिकायचं आपण. आणि जीवनमुक्तात पुढची गती तिथं कसं स्थिर होईल. कारण का आत्ता जर कुठंतरी आलंबनाने राहिलं हिच्यात जीवनमुक्त भोगत असताना, अज्ञानाला देतं तडाखा दे. तुम्ही मी युक्तयुगी नाही, प्रयत्नानं झालेला आहोत आम्ही, होय ग नाही. आणि कुठंतरी हाड्याची नाही तर लवाट्याची मुळी राहिली ना, हे पाकडी बिकडी हे होत नाही, पण त्या मुळ्या दिसत नाही का, आणि कुठल्या कोपऱ्यातून उगवल त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून विधेय कैवल्य जीवनमुक्तीतच ते सिद्ध करून द्यायचं. आणि देह पडला की तुम्हाला विधेय कैवल्य प्राप्त करून घ्यायचे काय, ते तुमचं स्वरूपच आहे. आलं लक्षात? हां, चार्वाक सशरीरी मोक्ष मानतात, पूर्वमीमांसकी सशरीरी मोक्ष मानतात. आलं बघा तिथे. चार्वाक हे शरीर. चार्वाक म्हणजे आपण जोपर्यंत आपण देहाला मी म्हणतोय देह म्हणजे मीच म्हणतोय, देहाचं म्हणून माझी म्हणतोय, तो विलासानातून जरी साधक दिसत असलो, वारकरी दिसत असलो, हबप वाटत असलो, तरी चार्वाकच आहोत. जोपर्यंत देहावरचे आपली मी देह समजूत आहे, देह असून दे, देहानंच व्यवहार करायचा, पण देहाचा आणि आपला सोडचिट्टी व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बरं, पुढचा आता दिले तिथं इंद्रादिकांचं, दिव्य शरीरवाल्यांचं. चार्वाक आणि सशरीरी मोक्ष मानतात, पण दिव्य शरीरी मोक्ष मानतात. झाले. दिव्य शरीर ते वरली मानतात, तिथे दिव्य शरीर आहे ना त्यांना. चार्वाक या शरीराला मोक्ष म्हणतात, आणि ते स्वर्गाला गेलेले तिथे दिव्य शरीर आहेत ना, म्हणजे तिथं त्यांना खायला आनंद मिळतो. हो, ज्यात आनंद मिळेल तेवढं त्यांनी मोक्ष मानलाय. हां, पण परंतु या शरीराने मोक्ष माना किंवा दिव्य शरीराने मोक्ष माना. बघा, या शरीरानं माना म्हणजे चार्वाकांचं, यज्ञदाग करणारे इंद्रादिक, दिव्य शरीराने मोक्ष माना. यात ते कुठं काय म्हणतात हे लक्षात यायला पाहिजे. प्रत्येक पदाचा विचार करत जायचं, तर सिद्धांताला पुढं पुष्टी होते. लक्षात ठेवायचं, प्रत्येक ही पदं जी आहेत ना, प्रत्येक अक्षर त्याच्यातनं सूत्र आहेत, अर्थ आहे. एक जर काना मात्रा चुकला याचा, ब्रह्म आणि ब्रह्म केवढा फरक आहे नाव सांगा. पण जमीन आसमानाचा फरक आहे. चला, पण सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणारच. बघा, दिव्य शरीर माना, या शरीरानं माना, तिथं दुःखाचं बीज आहे. निदान दुःख बीज तरी राहणार. बघा, सुख आहे तुम्हाला, हो, दुःख नाही. आज त्यांना भोगात दुःख मिळत नाही. हो, काय आहे, तुमच्या आमच्या व्यवहारात आपली आत्ताची अडचण निघाली की बस आनंद वाटतोय. आत्ताची अडचण निघाली व्यवहारातली, त्याला आनंद वाटतोय महाराज. मग तेवढ्यावर आनंदात ते झालं म्हणतंय. तो तुमच्या वारकऱ्याकडे बघत नाही, ते म्हणते बघा हे वाऱ्या करून लागले रडायला. पण दुःखाचं बीज आहे कळत नाही. आणि बीज हे सर्वात घातक आहे. कल्प कुठे गेलं तरी ते बीज जात नाही. कल्प कोटी गेले तरी, मग सांगितले महाराज, हा देह येतं पडतो, सूक्ष्म शरीर म्हणजे ते आणि अज्ञान
प्रलय काला देखील राहतात म्हणून सांगितले. का हो? बीज म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान आहे तोपर्यंत तुमचं सूक्ष्म शरीर असणार आहे, म्हणजे वासनात्मक देह आहे. प्रलय काळात राहतो तो, आणि पुढं उत्पत्ती झाली ना की मग ईश्वराच्या पुतळीतनं जसंच्या तसं निघतं. त्याच्यात तुमचा काही बाद होत नाही, नाश होत नाही. तुमचं जसं असेल तसं महाराज. हो, म्हणजे ते बीज असतं तिथं. या दोन्ही शरीरातनी दिव्य शरीर जरी असलं तरी अज्ञान बीज असतं, जन्ममरणाचं बीज असतं, दुःखाचं बीज असतं. आणि म्हणून बीज बाजूने केलेलं आहे आम्हा जन्म मरण. आणि दुःखाला कारण काय? शरीर आहे. म्हणजे ते जन्म, म्हणून जन्माचा अभाव, मरणाचा अभाव नाही. आपल्याला मरणाचे दुःख वाटतंय, पण जन्माला आलास ना मरावं लागणार आहे. मग तू मरत नाहीस, शरीर मरतंय. हे झाले की मरणाची देखील काय तुम्हाला? आपुले मरण, मरण माझे मरून गेले, मरणाआधी मरून राहिलो, कितीतरी प्रमाण अशी तिने दिलेले आहेत मला. आणि मरण मारणं म्हणजेच अविद्या अज्ञान निवृत्त करणं. म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. झालं का? म्हणून बीज नाही, म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. आणि त्याच्यासाठी आपण एक जागा धरायची. झोपेत आपल्याला आनंद हे मोक्षाचं स्वरूप आहे. आपल्याला तिथे शरीर नाही, व्यवहार नाही, तरी आनंद भोगायला मिळतो. पण त्या आनंदावर थांबू नका. आज त्याच्यात अज्ञानाचं बीज आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योगी, वेदांती या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष मानला आहे. बघा, न्याय, वैशेषिक, सांख्य, योगी आणि वेदांती त्यांनी अशरीरी मोक्ष मानलाय. पण कशा चुकल्यात बघा अजून बी. त्यात न्याय, वैशेषिक अशरीरी पण जड मोक्ष मानतात. बघा, अशरीरी, पण त्यांनी मोक्ष कसा मांडलाय? जड मांडलाय. सांख्य चित्त मोक्ष मानतात, पण आनंद विषयात मानतात. बघा, सांख्य चित्त म्हणजे त्यांनी जड नाही म्हणायला, चित स्वरूप मानलंय. पण आनंद त्यांनी कशात मांडलाय? चुकले का राहिले? विषयात आनंद नाही म्हणत. विषयाचं जड हे स्वरूप आहे. विषय संबंधाने आनंद येतो तो देखील तुमचाच आहे. विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, स्थिरताने आत्मानंदाचं हे लागलीच आपण प्रक्रिया तिथं ठेवायची. आणि त्या प्रश्नातनं उत्तर काढून घ्यायचं. योगी आनंद रूप मोक्ष मानतात, पण आनंद परिच्छिन्न मानतात. झालं? योगी आनंद रूप मानतात मोक्ष, पण परिच्छिन्न मानतात. म्हणजे आत्मा त्याने देहा एवढा मानलाय, परिच्छिन्न मानलाय, व्यापक मानलेला नाही. म्हणजे ब्रह्म आत्मा मानलेला नाही. हे त्यांना शिकवावं लागलं. हां, त्यांना आनंद परिचिन्न न मानता व्यापक आनंद म्हणजे मोक्ष असे माना, एवढे शिकवावयाचे आहे. झालं का? त्यांना म्हणजे योग्याना आनंद परिचिन्न न मानता व्यापक आनंद मानला. म्हणजे तू आत्मा नाहीस, आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म किंवा आत्मा व्यापक आहे. तू तुझ्या एवढा संकुचित देहा एवढा मानू नकोस. एवढंच त्यांना सांगायचं होतं. अहो, हे देखील बीज घेऊनच होतं. हे देखील बीज घेऊनच होतं. आवरण होतं त्याला चांगदेवाला, मलविक्षेप नव्हता. पण आवरण, आणि आवरण हाच खरा दोष आहे महाराज. आवरणामुळेच महाराज विक्षेप तयार झाला. विक्षेपामुळे पुढं मल तयार झाला. काही मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद असा भेदाभेद मानतात. मोक्षकाली अभेद, व्यवहारकाली भेद, भेद अभेद दोन्ही मानतात ते. त्यांना मोक्षकाली जसा अभेद मानतात तसा व्यवहारकाली अभेद माना. हो, अभेदात व्यवहार होत नाही म्हणून कल्पित भेद माना असे सांगावे लागते. बघा त्यांनी म्हटलं. हो, आता तुमचा प्रश्न आला बघा. तो व्यवहारकाली देखील अभेदच माना म्हणून सांगितलंय. पण ती वादी म्हणतात अभेदात व्यवहार होत नाही. मग व्यवहार होतं मानायचं आहे ना तुम्हाला. कल्पित भेद माना ना, वास्तव अभेद झाला मोक्ष. जीवनमुक्त तुम्हाला भोगता येतं आहे. कुठे भेदाची सिद्धी? कल्पित मांडलं की कल्पित पदार्थ सिद्ध होत नाही. कल्पना केली आहे तेवढी. आणि कल्पित पदार्थ कधीही स्वरूपाला धक्का लागत
कल्पित किती जरी मांडलं तरी स्वरूपात त्याचा भेद सिद्ध होत नाही. किंवा व्यवहार जरी केला तरी तो स्वरूपाला धक्का लावत, कारण का सत्ता भिन आली ना. यावर भेदवादी म्हणतात, तुमच्या मनात आनंद मोक्ष आहे तर आनंद भोगण्याकरता दुसरा कोणतरी असावा लागतो. आता पुढे घेतलं बघा तिने. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणतरी मनुष्य लागतो, तसे मोक्षाचा आनंद भोगणारा कोण आहे? बघा इथं त्यांनी आता उदाहरण दिले. भेदवादी हो, मोक्षात हा भेद मानावा लागतो, कारण का भेद आनंद भोगायसाठी कोणतरी वेगळा असावा लागतो. तिने उदाहरण कसलं दिले बघा, साखरेचं उदाहरणं दिले. म्हणून काय आहे, सिद्धांत पटवायला दृष्टांत देताना किंवा तुम्हाला तर्क करताना सतर्क असायला पाहिजे महाराज. आता हिने तिथं दिलाय दृष्टांत पण तो बसत. आता तिने म्हटलं हो, साखर गोड आहे, बरोबर आहे, पण ती साखर गोड आहे म्हणून सांगत नाही. खाणारा दुसरा कोणतरी असावा लागतो, तसा आनंद भोगणारा दुसरा कोणतरी असावा लागतो. हे त्यांचं इथं प्रश्न आहे. प्रश्नातून उत्तर लागली त्यांच्याकडे आहे महाराज. आपल्या लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे? वाचून नाही सांगायचं. घटाच्या प्रकाशनासाठी दीपाची गरज आहे, पण सोच्या प्रकाशासाठी काय गरज आहे महाराज? बरं, तसं आता इथं अरे दिली तिला उदाहरण. याचे उत्तर, याचं उत्तर साखर अंगाने जड आहे म्हणून तिथे गोडी कळण्याकरता दुसरा आलं मनुष्य का? लागतो. साखर कशी आहे अंगानं? जड आहे. जड आहे. आणि जड नसती तर ती उकाळत्या पाण्यात टाकता आली असते काय? गेली असती काय? म्हणून तिला साखर गोड आहे सांगण्यासाठी दुसऱ्या चेतन पुरुषाची गरज आहे. पण तिला असं ना पुढं काय, पण पुढं काय बाजाना वाचता कशाला? अरे आत्मा चेतन आहे आणि आनंदही त्याचं स्वरूप आहे. दोन्ही अंगानं तो स्वरूपानं आहे. म्हणून आनंद आहे हे त्याला सांगायला दुसऱ्याची काय गरज नाही महाराज. अरे त्याच्या आनंदाचे डोही येणारे तरंग देखील त्याचे आनंदच आहेत. कारण का सर्वात्म भाव प्राप्त झाले. सर्वात्म भाव जडासह ते आत्मा मानतात महाराज. चेतन तेवढा आत्मा मानत नाही महाराज. कारण का जडाला देखील स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून तिथं अध्यारोप अपवाद करून दावलाय तुम्हाला. अध्यारोप अपवादाची आत्यंतिक आपल्याला महत्व आहे. कारण का झालं नाही, सर्प प्रतीतीला आला नाही तेवढ्यावरून आपण उठून येतो, पण प्रतीती येते का नाही जगताची, देह आहे तोपर्यंत. त्या शेवटी अध्यारोप अपवाद करायचा. प्रधान त्याच्यापुढं महतत्व आहे. महतत्व म्हणजे त्याचं स्फुरण झालं आणि स्फुरण त्यातच प्रधान म्हणजे त्याला एक शक्ती मानली. त्या महतत्वापात्र गेलं ना, राहतं ते सगळं चेतन राहतं. चेतनाच्या ठिकाणी सगळ्याचा काय होतो? बाध होतो, नाहीचाच निश्चय होतो आणि निव्वळ परमात्म स्वरूप राहतं महाराज. बोला. साखर गोड आहे सांगण्यासाठी साखर सांगू शकते जड आहे, पण आनंद हे आपलं स्वरूप आहे, तो चेतनाचं स्वरूप आहे, तो चेतन स्वरूप आहे. म्हणून आनंद झाला हे सांगायला दुसऱ्याची गरज नाही. मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून बघा. त्याला भोगण्याकरता अन्य कोणीही लागत नाही. मोक्षातला आनंद जो आहे तो चिद्रूप आहे, म्हणजे ज्ञानस्वरूप आहे तो. म्हणून तिथं त्या आनंदाला भोगण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. आपल्या सिद्धांतात सृष्टी नाहीच, नुसता आनंद आहे. त्यात सृष्टी ग्रहित धरली तर दुःख होते. योगी पुरुषाने सृष्टीचा समाधिकालीन लय केलेला असतो तर त्यास दुःख होत नाही, तरी पण दुःखाचे बीज असते. बघा, आपल्या मोक्षात सृष्टी नाही, सृष्टीचा अत्यंत अभाव मानला आहे. आता योग्याने सृष्टी मानली आहे. सृष्टी मानून त्यांनी काय केलं महाराज? पुरुषार्थ काय केला? सृष्टीचा लय केला. मग आता लय जरी झाला तरी त्याच्यात सृष्टीचं बीज आहे दुःखाचं. मग तुमचा आमचा लय रोज होतोय महाराज, होतोय का नाही झोपेत? पण तिथं महाराज दुःखाचं बीज आहे आणि बीज जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दुःख तुमच्या आमच्या बाबाला सोडणार नाही. मठ बांधा, नाहीतर मग
मठ बांधूनच माणसं मठ झाली. आता बांधायला सुरुवात केली की मग काय अपुरं पडून चालतंय हो दादा. नुसतं तुमचं शिटर एखादं काय ते काय म्हणतात ते गाडा उभा करायला हो, ते बांधायचं झालं तर केवढं डोक्याला ताप देतोय. आणि एखादा मठ जर बांधायचा म्हटलं काय काय डोकीचं होत असेल ते त्याचं त्याला माहिती बाबा. अरे सगळे हे उपाधी जेवढी आहे महाराज, तेवढी सगळी महाराज तुम्हाला कामाला लावणारी आहे महाराज. निरुपाधिक होणं अत्यंतिक गरज. आणि तुमच्या स्वरूपाला, तुमच्या आनंदाला, तुमच्या याला कशाची गरज नाही महाराज. कशाची गरज आहे ना सांगा, कशाची गरज नाही. पण आम्हाला तिथं राहूच वाटत ना, काहीतरी 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 करावं असं वाटायला लागले. ती फजिती आणि फजिती तरी नको म्हणते महाराज. अवघड आहे. चला एक लक्षात ठेवा तुम्ही, अवघड नाही, थोडंसं आपण कळवून घ्यायला याचा अपुरू पडतो. चिंतनाला पण अपुरू पडतो दादा. का पडतो तर अजून याची खरी गरज वाटेनं झाली. खरी गरज अजून रात्रीचं 12-1 वाजलं 2 वाजलं तरी तुम्हाला त्याचा कटाळा येतोय. याचा त्या मशीनात शिरलं म्हणजे कीर्तन प्रवचनात 9च्या पुढे गेलं की, आता रात्री जरा 11च्या पुढे गेला असेल, आता तो जरा वक्ता त्या मानाचा होता म्हणून बरं पडलं असेल असं म्हणूया. हा होते, हा म्हणणं चांगलंच आहे त्याच्याकडं, चांगलं काय अडचण नाही त्याला. तरी पण याची गरज वाटेन आपल्याला. पण परमार्थ हा गरजेनं करावा लागणार. अजूनही तुम्हाला सांगतो मी सांगतो म्हणजे माझं सांगणं नाही, सांगणं जे आहे ते थोरांचं आहे. आणि त्यांचं तुमच्या आमच्या कळवळ्या पुटे आहे. परमार्थ संसार करून तरी अधोगतीला जात्यात, काय प्रश्नच नाही. त्यांना सांगायचा विलाज नाही, सांगूही नका म्हणून सांगितलं. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, काय पद्मिनीशी संडाशी सोळे, वांजीशी डोळे, कैशी होती अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पाशी दूधपान, पाजू नये. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. खळाची संगती उपयोगा नाही, आपणा पाय त्याच्या संगी मिळेल. एकनाथ महाराजांनी हरिपाठात दिलेलं आहे बघा. अशा लोकांचा संग देखील करू नका, सांगाय तरी जाऊच नका महाराज. पण आज सांगा म्हणून आला त्याच्यासाठी प्राण गेला तरी चालेल. तो बी जिव्हाळ्याचा म्हणजे त्या तळमळीचा असला तर त्याच्यासाठी तळमळीनं सांगा महाराज. कुठे एकाग्रतेचा जरी परिणाम झाला तरी एका दिव्यानं दुसरा दिवा लावायला दिवाचं जरी झाला तर काय करणार. मग सगळे दिवे आमचे लावीत बसत नाहीत. एकांद्रा जरी दिवा तेवत राहिला तर त्याला येऊन दुसरा दिवा चिकटल, तोही दीप होईल. मग आता त्यातला पहिला दिवा कोणता, दुसरा दिवा कोणता, धाकला कोणता, थोरला कोणता. हां ज्योत संबंधाने काय फरक आहे दादा, नाही नो काय. तसे आपल्या ज्योती तयार ठेवूया महाराज. दीप मालवायला नको. चला. योगी पुरुषाने सृष्टीच्या समाधिकाली लय केला असतो तर त्यास दुःख होत नाही, तरी पण दुःखाचे बीज असते. सृष्टीचा भोग घेणाऱ्याला दुःख बीजासह दुःख असते. बघा आता योगी पुरुषाला सृष्टीचे लय केलेला असतो समाधीत. आता तिथं दुःख नाही पण दुःखाचं बीज असतं. आणि सृष्टी सत्य मानणाऱ्याला जागृत येतो आपल्याला. हां दुःखाचं बीज आहे आणि दुःखही आहे. त्याला दुःख नव्हतं, कुणाला चांगदेवाला दुःख नव्हतं, पण दुःखाचं बीज होतं महाराज. दुःख त्याला नव्हतं महाराज, कारण का आनंद भोगत होता तो. आणि व्यवहारातही त्याला मानत होते महाराज, व्यवहारातही त्याला मानत होते महाराज. कारण का त्याला दुःख, त्याच्याकडं पाप नव्हतं, पुण्य होतं त्याच्याकडे. त्याच्याकडे पुण्य होतं. दुःख द्यायला कोण असं सामर्थ्य काय असावं लागतं. दुःखाचं कारण कोण आहे, पाप आहे. निर्दोष होता त्याच्याकडे, हे 2 दोष नव्हते हो, नव्हते म्हणून त्याला दुःख नव्हतं महाराज.
पण दुःखाचं बीज म्हणजे आवरण होतं. आणि तुम्हा मला सृष्टी मानतो ना आपण, काय कालात सुख आहे, काय कालात काय दुःख आहे, काय पुण्य आहे आपल्याकडं, काय पाप आहे. योगी आत्मानंद भोगतो होत होय होय पण ब्रह्मानंद भोगत नाही नाही असं होय होय होय. व्याख्या आहे. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं आत्मा आनंदाचं ब्रह्मानंद आहे, हा. पण तो आत्मा ब्रह्म आत्मा आहे मानत नव्हता, परिच्छिन्न मानत होता, ह्या संबंधाने मानत होता तो. हे तत्वमशी वाक्याची तिथं तेवढ्यासाठी गरज आहे. तत्त्वम अशी, आता तत्त्वम अशी म्हणजे यात दोन्ही पदा 3 पद आले. तत्त्वमाने, तत्पद म्हणजे ते ईश्वर चैतन्य किंवा ब्रह्म चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, अशी म्हणजे दोन्ही एक आहे. आता इथं वाचार्थाने लक्षार्थ दोन्हीचा भाग करावा लागतो. विचार करत असताना तत्पद तत्त्वम पद जे आहे ते वाचार्थानं ऐके सांगतं का लक्षार्थानं सांगतं महाराज. वाचार्थानं जुळणं शक्य नाही, म्हणून त्याच्यासाठी नाहीतर मग त्याला शक्तिवृत्तीनं बोध व्हायला पाहिजे. शक्तिवृत्तीनं जर बोध झाला म्हणजे उत्तम अधिकारी जर असाल तर मग त्याला काही शंका येत नाही महाराज. आणि जर शंका येत असेल तर तिथं लक्षणा करावी लागते. मग वाचार्थाचा महाराज भागत्याग लक्षणा करून त्या ईश्वर चैतन्याचं जीवचैतन्याचे उपाधी सांगायला लागते. ईश्वराची माया उपाधी आहे, त्याचाही व्यवहार होतो. तुमची आमची अविद्या उपाधी आहे, अंतःकरण ही उपाधी आहे, अविद्या उपाधी आहे. त्याच्यामुळे आपल्याला करता भोगता सुखी दुःखी मोक्ष बंधनवान संबंधानं वाटतं महाराज. हे संबंधानं मी देहास वाटतं महाराज. आणि ईश्वराची उपाधी स्वच्छ असल्यामुळं तो व्यवहार करतो, पण तो व्यवहार करून सदाचा मुक्त आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, तुमचा आमचा नियामक आहे, आम्ही नियम आहे. त्याला सुखदुःख नाही, पाप पुण्य नाही, मोक्ष बंध नाही. तो मला सुखदुःख आहे, पाप पुण्य आहे, बंध मोक्ष आहे, करता भोगता आपण सगळं बंधनवान आहे. मग आता हे दोन्हींचं ऐक्य घडत नाही, विरुद्ध भाग आहे ना. मग त्या माया उपाधी आहे ना, हां, आणि अंतःकरण उपाधी विद्या उपाधी त्याला सोडून चैतन्य जे आहे ना त्याचं ऐक्य करायचं. कुठंचं चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य सदाचंच ऐक्य आहे. मग आता इथं हे भाग त्याग लक्षणानं दोन्ही झालं. मग यांनी काय केलेलं होतं, भाग त्याग लक्षणा केलेले होते, त्या केलेली नव्हती त्यांनी. त्यांना समानाधिकरण सांगायचं होतं महाराज. कुणाला तो आत्मा ब्रह्म मानत नव्हता. मग आता इथं जरी आलं तरी पुढाने शंका घेतली महाराज. आता तुम्ही म्हणता आत्मा तुमच्या मानानं मुक्तच आहे, आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष नाही. आणि मग आवाज तर तुम्ही वेगळाच म्हणता. चैतन्य आवाज आहे तो अविधीचं कार्य आहे, वेगळाच आहे. आणि मग तो वेगळाच राहणार. जरी त्याला ज्ञान झालं मी ब्रह्म आहे असं जरी म्हटला तर तो स्वरूपानं कसा आहे, भिन्नच आहे. मग त्याला मोक्ष कसा होईल. आता इकडं आलं मग त्या आभासानं काय करायचं, बाद समाधान करायचं. तुमच्या मतातनं आत्मा ब्रह्म आहे मान्य, आत्म्याला काही शंका यायची काय गरज. आणि आत्मा काय मी ब्रह्म आहे म्हणू शकत नाही. म्हणतो कोण, तुम्हाला सांगायचं काय, आभास जो आहे तोच ब्रह्मरूप आहे. मग आभास तरी तुमच्या मताने वेगळाच मानला आहे, बरोबर आहे, किंवा आमच्या मतानं. मग वेगळा असणारा त्याने किती जरी मी म्हटलं ब्रह्म आहे, किती जरी मी ब्रह्म आहे म्हटलं तर तो वेगळाच राहणार नाही. त्याचं ऐक्य कसं होईल. मग त्याच्यासाठी तिथं बाद समानाधिकरण सांगितलं. मग त्या आभासानं काय करायचं, देहाधिकाचा काय करायचा, बाद करायचा. तो त्याचा झालेला होता. तो देह म्हणजे आत्मा मानत नव्हता, आत्मा मानत होता. पण त्याला समानाधिकरण सांगायचं होतं. आत्मा नसून कोण आहे, ब्रह्म आहे, योग्याला सांगायचं होतं. आणि तुम्हा मला काय सांगायचं आहे, आमचं बाद समानाधिकरण करायचं आहे. आणि मग तिथं तत्वमसी वाक्य द्यायचं. आलं बरोबर. विचारसागर अत्यंतिक महत्वाचा आहे दादा. अजून मी कुठं कधीतरी शंका आली तरी तिथं बघायचं, शंका आली की तिथं बघायचं. हां, सृष्टीचा भोग घेणाऱ्याला दुःख बीजासह दुःख असते, हे दोन्ही नसली म्हणजे नुसता आनंद आहे. झालं. आता त्याला आनंद होता, पण त्यांचं सृष्टी मानत आली की सृष्टी मानत होते ना. हां, सृष्टीत आली की त्यांना त्यांची लयरूप निवृत्ती झाली असती. म्हणजे आणि तुम्ही आम्ही सृष्टीत आहे, आम्हाला सृष्टी दिसते
आणि दुःखही भोगावं लागतं. हे दोन्ही नसली की आनंद आहे. मग दोन्ही जातील का महाराज? स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, अविद्या निवृत्त झाल्यानंतर. सार गोष्ट अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही, आता इथं आलं बघा स्वरूपावर, आणि त्याप्रमाणे सत्ता प्रकाश सुख हे वेगळे निवडता येत नाही. मूळ पदावर आले बघा. किंवा दुसरा दृष्टांत देतात. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. शुक्ल पक्षाच्या दिवसात चंद्राच्या 16 कला वाढतात, पण चंद्र मात्र आपल्या चंद्राच्या स्वरूपात पूर्णच आहे. तिने सांगितले स्वरूपाबद्दल. चंद्राचं उदाहरण दिले. चंद्राच्या 16 कळा पौर्णिमेला वाढतात, पूर्ण झालं असं वाटतं. अमावस्याला सगळ्या कमी होतात. त्यावेळेला तर नाही असं तुम्हाला वाटतं, पण पूर्ण झाला तवा विद्या 17व्या कलेनं तो सिद्ध आहेच. म्हणून 17वेचे स्तन्यदेशी म्हटले. अनु आता चाललेलो समाधी बोधी निजविषयी बुजावणी. आणि मग पूर्ण अमावस्याला जरी त्या कला पूर्ण नाहीच झाल्या तरी स्वरूपाने चंद्र हा जसाच्या तसा असतो. तसं सच्चिदानंद पद म्हणा नाही तर नाही म्हणा, जग येऊन दे नाही तर नाही जाऊन दे, व्यवहार होऊन दे नाही तर नाही होऊन देत, आत्मा आहे जसाच्या तसा तो पूर्णच आहे. तिन्ही पदानं जसं पूर्णच आहे तो तसा 16-17 कलांना जसा पूर्णच आहे. कारण का 17वी कला तोच त्याचं खरं स्वरूप आहे. आणि कला त्या आगमापायी येणार जाणाऱ्या आहेत. महाराज शुक्ल पक्षाच्या 16 दिवसाच्या 16 जरी कला वाढल्या तरी चंद्र जसा स्वरूपाने आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहे. चंद्राच्या सर्व कला एक एक निघून गेल्या तरी चंद्र स्वरूपाने असतो. तसेच सच्चिदानंद पदे याच कोणी कला आहेत त्या जरी निघून गेल्या तरी सामान्य वस्तू मुळात आहेच. बघा, सच्चित पद ही याची व्यावृत्ती करून जरी मावळली महाराज तरी महाराज तो स्वरूपानं सामान्य. आणि म्हणून तात्या फुटू लोकांचं काढा, सामान्य स्थितीत राहायला शिकूया. काढा काय हरकत नाही माझं, याला रे का भगवाना म्हणशीला. माझा फोटो काढला नाही, पाठवला का नाही, होतंय की नाही. त्यांच्याकडे येतात बघा, आमचं कीर्तन का पाठवले नाही ना. पाठवा, चांगले असतील तर पाठवा ते बी, पण त्यातनं काय बोललेले असतील ते काढून टाका. हुशारीत राहा. आणि काय बोलता जाते हो, असं बी होते. का हे बंद आहे, चालू आहे स्वरूप आहे ते. चंद्रा कला असून देता नाही तर मूळ चंद्र जो आहे तो 17व्या कलेनं जसाच्या तसा आहे महाराज. त्याचा कधीही स्वरूपाने नाश होणार नाही. तसं सच्चित आनंद ही पदी असली तरी तो आहेच आणि नसली तरी सत सामान्य स्वरूपानं तो सामान्य. काय झालं, सामान्य अग्नी लाकडात असतोच आणि घर्षणानं तो कुठंतरी प्रगट होतो, असं आमच्या त्या प्रवचनातनं कुठंतरी या ह्याच्यातनं गेलो आहे. त्या पुण्यातल्या एका पोरानं 32 वर्षाचं पोरग आहे बघा. किती वर्षाचं? अहो ते चक्र माझी उल्लंघन जातो म्हणले, आणि तेवढी तुमची 2 शब्दही केली, मी 3 चक्र उल्लंघून गेलो म्हणले. तेवढ्या शब्दात मी अडकलो. रोज एकदा दोनदा पोलीस होते, तर मी तुम्हाला भेटायला यायचं आहे म्हणून. आता त्याला येऊन मी इथं काय उत्तर द्यायचं हे मला कळना, पण शब्दाने तेवढ्या गती केली दिली. सामान्य जे आहे ना ते आपलं सामान्य स्वरूप आहे. तत्वमसी वाक्य काय करतंय, गुरु शिष्याच्या हे ना त्याला प्रगटीन करतं आणि बोध करून देतं. हा, तुम्हाला भेटल्याशिवाय मला झोप लागेना म्हणता येते. आता म्हणजे सत्सामान्य स्वरूप आहे ना ते तुमचं आमचं स्वरूप आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि तिथं आपण राहायला शिकूया महाराज. फजिती होणार नाही, फजिती होणार नाही. नाहीतर व्यवहार सोडला तरी फजिती होते. दिले ते अमृता चांगले वाचलेला. व्यवहार सोडला तर फजिती होते, स्वैर होतो, भक्ती सोडली तर दिले. मग मोक्षात काय बिघडत नाही. नाही का आता तो मुक्त झालाय तर आमच्या भजनाला येत नाही म्हणतात. मग तिथं घरात बसायचं, पोरांनी खेळवीत ती टाळवाजीत बसत जा. तुझ्याकडे एखादा कार्य बोध होईल, दुसऱ्याचं कार्य होईल, असं करायचं आपण. जे की प्राप्तार्थ झाले. होय,
निष्कामता पावली होय तरी तयाही कर्तव्य अशी उरली लोकाला. लोकाला गेले ना. पण आपल्या अंगावर काही पडून घ्यायचं नाही. हम्म. गोप्या भला हनुम्या शाना म्हटले डाई पडले नाहीत. आणि बामणाचं पोरे केळाची ब्याले ते काय गरज होती. चला आयशी जाणून खेळ खेळ रे म्हटले. थेंबी पडता उदक थेंबी धरू ए लेख परी पडला ठाई उदक वाचुनी आहे. पाण्याचा थेंब खाली पडत असता थेंबाची संख्या मोजता येते, पण ज्या ठिकाणी ते थेंब पडत असतात तेथे पाण्या वाचून दुसरे काही आहे काय? दुसरा हे दिलाय बघा. चंद्राच्या कमी कळा झाल्या वाढल्या तरी चंद्र स्वरूपानं जसाच्या तसं आहे महाराज. आता इथं पुढं पाण्याचं उदाहरण दिलंय. पाण्याचे थेंब खाली पाण्यात पडायला लागले 1 2 3 4 मोजता येतं महाराज. पण पाण्यात ते वेगळं राहतं का मोजलं मोजायला वेगळं राहत नाही. का राहत नाही इलासाना. इथं सुरू होते. हां जरी इथं वेगळं दिसत असलं पडताना भिन्न दिसत असलं तरी ते पाण्याहून थेंब वेगळे नाही. नाहीत. एवढं तरी आपल्याला कळलं तर बस. बघूया पुढे आणि काय दिले. मेघातून पाण्याचे थेंब पडताना मोजता येते, मेघातून पण एकत्र पडल्यावर सगळे पाणी होऊन जाते. मग कशी मोजता येते? थेंब अनंत असले तरी पाणी जसे एक आहे हम्म. तसे सच्चिदानंद ही पदे 3 असली तरी तरी परमात्मा एक आहे. अर्थात मेघातून पावसाच्या धारा जमिनीवर पडताना जरी निराळ्या दिसल्या तरी ज्या ठिकाणी त्या पडतात त्या ठिकाणी एकच पाणी असते. तसेच सच्चिदानंद ही पदे जरी मोजताना निराळ्या तसे वाटले तरी पण परमात्म्याची ठिकाणी ही 3 पदे भिन्न राहत नाहीत. अवृत परमात्म्याशी शब्दाच्या लक्षणावृत्तीचा संबंध कराल तोवरच तो शब्दाला वाच्य आहे, पण शुद्ध स्वरूपात वाच्यासंबंधी कोणतेच वर्णन करता येत नाही. बघा थेंबाचे पावसाचे पाणी पडत असले मोजता येतात. हां पण खाली पाणी पाण्यात पडलं ना पाणी स्वरूपच होतं महाराज. तसं महाराज सच्चिदानंद पद ही भिन्न नाहीत, एकच आहेत. तरी पण महाराज आवृत परमात्मा कळून नेण्यासाठी त्याचं लक्षणावरती करावी लागते. म्हणजे जी चित सत्पद जी आनंद पद गाठली ना याची व्यावृत्ती करण्यासाठी सांगावं लागतंय. सांगितलं तरी ती वेगळी नाही. स्वरूपानं ते काय आहे एकच आहेत महाराज. लक्षणावृत्ती करावी लागते आवृतात्म्याला. आता मग काय सांगितले ना लक्षणावृत्तीनं करावं लागतं. वाचार्थाचा त्याग लक्षणावृत्तीचा ग्रहण भाग त्याग लक्षणा म्हटले त्याला. हां आता सच्चिदानंद पदाचे कार्य दाखवतात. तैशी असताचे व्यावृत्ती सत मनो आली श्रुती जडाची समाप्ती चिद्रूप ऐसे. बघा आता दिले. त्याप्रमाणे असताची व्यावृत्ती करून श्रुतीने ब्रह्माला सत म्हटले आहे, जडाची व्यावृत्ती करून चित म्हटले आहे. विवरण आता हे दिसणारं सगळं जे जग आहे ना बाजी दादा सगळं दिसणारं जे विश्व जे आहे ते काय आहे नाना रूपानं दिसणारं नामरूपानं दिसणारं हे जे दृश्यरूपानं जेवढं आहे तेवढं काय आहे हसतच आहे महाराज. पण जीव इथंच अडकला आहे. मागाने झाला आहे विषय आज. याचीच व्यावृत्ती का करावी लागते महाराज. तर जीव इथं कुठंतरी अडकला आहे महाराज. याला सत्य म्हणायला नाही महाराज. म्हणून स्वतःची व्यावृत्ती असताची व्यावृत्ती हे नाही. हे नाही आहे. कारण का सत त्यालाच म्हणायचं तिन्ही कालात आबाधित आहे. हे दिसलं तरी आज उद्या नाही. मगाचं शरीर नाही, मगाचा व्यवहार नाही, बदलला आहे. हां म्हणून हे सत नाही महाराज. याची व्यवहार हे तू नाहीस, हे तुझं नाही. म्हणून असं त्याच्या व्यावृत्तीसाठी सत हे सगळे पदार्थ जड आहेत. हे तुमच्या चेतनेनं चेतन होतं झालं. चंद्र सूर्य देखील प्रकाशमान नाहीत. ते कवडचे आहे त्याचे. याच्या प्रकाशाने ते प्रकाशित होतात महाराज.
त्याप्रमाणे असत नाही हे सांगण्याकरता सत शब्द श्रुतीने बघा उच्चारला आहे. असत नाही म्हणजे हे नाही, तू देह नाहीस हो, एवढं तरी घेऊया आपण, राहून दे बाकीचं. तुम्ही सगळं सोडशिला पण देहाला सोडायला तयार नाही. अरे देह सोडला की सगळं सुटतंय महाराज, म्हणून देहाधिष्ठान मानलं तुम्हाला. देहाचा तुम्ही बाद करा, नाश नव, निराश करा, देहाच्या निराशे. हां, अरे देह हा सत नाही, हिला सांग हे सत नाही महाराज. पण देहाचा अधिष्ठान सत आहे आणि ते तू आहेस. हो, ब्रह्म सतपदाचे लक्षही नाही व वाच्यही नाही. आता ब्रह्मसत पदाचं लक्षही नाही निवाच्यही नाही, कारण का स्वरूप आहे ते. लक्ष म्हणायला लक्ष पुढं काहीतरी असावं लागतं ना. हां, आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे हे सर्व जग असत आहे. झालं. आपल्याला प्रत्यक्ष दिसणारं, आता प्रत्यक्ष प्रमाण आलं इथे, दिसणारं हे जग सगळं काय असत आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये गुंतलात ते दिसून असत आहे. बघा आलं का, गुंतलाय तुम्ही म्हणून आगापाय पंडू कुमारा येता स्वरूपाच्या करीत अशी आडवा. विश्वा भाद्र बाबा, म्हणून त्या उदर लावून द्यायचा आहे. दिसणारं तुम्ही मला व्यवहार करता, आपण ज्याच्यात व्यवहार करतो वागतो हे सगळं काय आहे, असत आहे, जड आहे. वंद्यापुत्र न दिसल्यामुळे असत आहे. आता बघा इथं वंद्यापुत्र न दिसल्यामुळं असत आहे. आपल्याला जे प्रत्यक्ष दिसते ते सर्व असत आहे असे समजून टाकी जावे. मग आपल्याला दिसतं ते सगळं असत आहे असं समजून घ्यायचं आपल्याला. कारण का एक तुच्छ असत आणि एक अनिर्वचनीय असत. म्हणजे खाली काय बाजूला दादा, एक तुच्छ असत मानायचं आणि एक अनिर्वचनीय. मग आता सांगा तुच्छ असत कोणतं आणि अनिर्वचनीय असत कोणतं, तुम्हालाच मी विचारणार. बोल सागर दादा बोल ना. राहून दे, लय हे करायचं नाही, आपल्यातलं आहे लेकरू, आपल्याच चौंगडी आहे, लय त्रास द्यायचा नाही. खरं ध्यानात ठेवा होते ना, जागर राहावं इथं, इथं आलं की जागर राहायचं, नाहीतर वाचायला बसा. मी डिवचित राहतो सारखा. बोला. वंद्यापुत्र तुच्छ आहे आणि जगत हे अनिर्वचनीय आहे. हां बस बस. हे लक्षात घ्यायला. अरे वंद्यापुत्राविषयी नाही म्हणून सांगायची गरजच नाही. दोन भाग लक्षात द्यायला पाहिजे. यायला पाहिजे. तुच्छ असतनी अनिर्वचनीय असत. अनिर्वचनीय असत. मग आता तुझ्या अशाकडे आपल्याला जायची काही गरज नाही. ते काही नाहीच महाराज. तरी पण महाराज लहान मुलाला आहे असं वाटतं ना. हो, बागुल बुवा. आणि हे तरी काय अत्यंत असतच आहे महाराज, हे तरी तुझेच आहे महाराज. कुठे सत्य ठरते महाराज. पण आज आपल्याला प्रतितीला येतं म्हणून सांगायची पाळी आली महाराज. दिसतंय म्हणून. दिसायला तरी कुठे सत्य ठरतंय. रजूच्या ठिकाणी सर्प दिसायला तेव्हा सत्य आहे काय तो. पण हे कधी बोलणं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्या. अनेक लक्षात ठेवा दादा, अधिष्ठानापत्र जाईस्तोर लय खेळवी त्याला तिकडे न्यायला लागतंय. हे पोर एवढं चावाड झालंय बाबा, तर ह्याला किती जरी तडाखा दिलं तरी त्यातला घोटा एखादा कसं ना घेऊन येते आणि घरात खेळत बसते. उन्हातनं जरी आणलं तरी तिथं ते बसतेच खेळत. मग आईला तिची कळवळ येतोय म्हणा, उन्हात मरू नको भाड्या, घरात तरी ये, मर घरात. आता मरावं असं तिला वाटतंय. तसे संत महात्मे गुरुजी आमचे म्हणायचे, काही वेळा आम्हाला सांगावं लागतं महाराज, पण मरावं असं आईला वाटतं का? तसं तुमचं अज्ञान निवृत्त व्हावं असं आम्हाला वाटतं. कुठल्या तरी आलंबनात तुम्ही राहू नका. वंद्यापुत्र तुच्छ आणि हे अनिर्वचनीयच आहे. आलं लक्षात? काय आहे, आता आपल्याला बुद्धीला थोडीशी ताकद आली आहे. पहिली बेरीज करीत होता, वजाबाकी झाली, पण आता गुणाकार भागाकार मला त्यातलं काही येत नाही. ते जरासं वाढत्या पक्षाला घेत जायचं आणि तसं यातली सूक्ष्मत आपण घेत जाऊया. अमृत अनुभव आणि पुढच्या जन्माला आला तरी आमच्या नशिबाला चालतंय आता. कारण काय हे केलं की काय करायचं राहत नाही. अमृत अनुभवासाठी सगळी शास्त्र आहेत.
सगळी शास्त्र जी आहेत ती अमृत अनुभवाचा अनुभव येण्या आणि अमृत अनुभव झाला की काय करावं राहत नाही, काय मिळवावं राहत नाही, काय ऐकावं राहत नाही. अजून मी सांगतो तुम्हाला. पण तुम्ही ऐकायचं तर आमचंच ऐका म्हणून सांगितले. अमृत अनुभव ऐका. साधक अवश्य चांगलं 65चा अभ्यास व्हावा आणि जेवण मुक्तात अमृत अनुभव. मनुष्य असलेल्या वस्तूला भुलत नाही, दिसलेल्या वस्तूमध्ये भुलतात. झाले. असलेल्या वस्तूला भुलत नाही, दिसलेल्या वस्तूला भुलते महाराज. परंतु तुमच्या दारात गाडी आहे त्याला भुलत नाही, पण एखाद्याची चमचमकीच गेली अगा त्या गाडीकडे स्वरूप आपलं आहेच महाराज, तिथं कुठं काय भुलतंय. परंतु जग दिसून नाही, परंतु जग दिसून नाही वंद्यापुत्र दिसत नाही म्हणून नाही, आणि वंद्यापुत्र दिसत नाही म्हणून नाही. परमात्मा असून दिसत झाले. परमात्मा असून दिसत नाही. परमात्मा दिसत नाही म्हणूनच तो सत्य आहे. दिसत नाही म्हणून तो सत्य आहे. मग तुम्हाला वंद्यापुत्रही दिसत नसल्यामुळे त्या सत्यच आहे असे म्हणावे लागेल. बघा, वंद्यापुत्र दिसत नाही म्हणून त्याला सत्य म्हणावं लागल. पण त्याचे उत्तर असे आहे की वंद्यापुत्र हा कल्पनेतला पदार्थ आहे. केवळ कल्पनेतला पदार्थ आहे तो, काय असा वस्तुस्थितीनं. पण परमात्मा कल्पनेचा नाही, वस्तू स्वयंसिद्ध आहे. कल्पनातीत आहे. कल्पना अतीत आहे. हा तर्काचे दिटी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचे विटी उत्कंठाव आहे. तसेच तो सत या शब्दालाही विषय नाही, कारण तिला सत न म्हटले तर ती वस्तू सतच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा दत्तक आलेल्या मुलास माझा मुलगा आहे असे म्हणावे लागते, परंतु पोटच्या मुलाला हा माझा मुलगा आहे असं म्हणावं लागत नाही. बघा, आता इथं सतपद देखील तिथं म्हणायची काय गरज काय, सतच आहे ना तो. त्याला उदाहरण काय दिले, दत्तक मुलगा घेतलाय त्याला मात्र हा माझा आहे असं म्हणावं लागतं. पण पोटच्या पोराला तसं परमात्मा सतच आहे काय म्हणायचा मला. कारण नाही म्हणले तरी तो त्याचा मुलगा असतो, नाही म्हटलं तर त्याचा मुलगा असतो. तसे परमात्म्या सत न म्हटले तरी तो सतच आहे. झाल्या सत नाही म्हटलं तर तो सत आहे. त्या सत म्हणायचे ते असत पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता सत म्हणायचे आहे. झालं. मग सत का म्हटलं तर असताला बाजूला काढण्यासाठी. ही अजून बघा, असतात आपण गुंतलोय म्हणून म्हणून तसेच घटपटाधिकापासून अहंकाराधिकापर्यंत सर्व जड पदार्थ आहेत. बघा, घटपटापासून अहंकारापर्यंत मी देह म्हणणं हे सगळे जड पदार्थ. अहंकार तरी काय आहे, जडच आहे महाराज. अरे ते अविद्येचं कार्य आहे ना. एवढेच काय, चिदाभास देखील चेतन नाही. झालं. चिदाबाज देखील चेतन नाही. नाही. अहो ती बाबाच आहे ना. हा, कवडच आहे तो. या सर्व जड पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता चिद्रूप परमात्मा आहे. बघा, हे अशी सुट्टी सगळे नाही. जड पदार्थांची व्यावृत्ती करण्यासाठी म्हणजे चिदाभासाची देखील त्या व्यावृत्ती झाली, बाकीच्यांची तरी झालीच, पण चिदाभास देखील. कारण का, चिदाभासानं देहाची तादात्म्य चिदाभास ठरत नाही. वृत्ती गेली की चिदाभास कुठे सिद्ध होतो महाराज. वृत्तीतलं प्रकाशन म्हणजे कवडसा म्हणजे त्याला चित्तचा आभास म्हटलंय. आभास आहे तो. आरशातलं प्रतिबिंब काय सत्य आहे का, नाही ना. तसं ती सत्य नाही महाराज. याला बिंबपणा आहे ते मुख सत्य आहे, त्याला मुख त्यातलं सत्य आहे. तसं आत्मा हा सत्य आहे, चिदाभास सत्य नाही. म्हणजे जगाचे जे जे धर्म आहेत ते ते त्याचे ठिकाणी नाहीत हे सांगण्याकरताच ही विशेषणी श्रुतीने दिली आहे. बघा, जगाची जे जे काही धर्म आहेत ना ती परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत हे सांगण्यासाठी ही उदाहरणं दिल्या. म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काय नाही. अगा, हे स्वरूपाला लावून घेऊया, नाही तर आत्मा तो आत्मा, ब्रह्म ते ब्रह्म आणि आम्ही ते आम्ही. कारण का, कीर्तन प्रवचन करत असताना सांगत असताना स्वला लावून सांगायला शिकायचं.
मी यातलं कोण नाही. आम्ही स्वला घेऊन म्हणतोय मी बोलतोय म्हणून, मी सांगतोय, मी करतोय, मला झालंय, ते सोडून महाराज. बोला दादा. माया असं जड दुखरूप आहे म्हणून तिचे कार्यही सर्व असं जड दुखरूपच आहे. माया जिला उपादान करणं आहे ना, तीच कशी आहे, असं ते जड दुःख आहे. मग माया ही उपादान करणं आहे, आणि उपादान करण्याचा बोल प्रवेश असतो. कार्याला दोन पण कारणं दावली, काय काय निमित्त कारण उपादान कारण. गटाला निमित्त कारण कोण आहे, हां, आणि उपादान कारण माती आहे. आता माती उपादान कारण आहे, उपादानाचा कार्यात प्रवेश होतो, त्याला उपादान कारण म्हटले. माती पृथ्वी तत्व आहे, जड आहे. घटी कसा जड आहे, तसं अविद्या हे उपादान कारण आहे. अविद्याच जड आहे, मग कार्य कसं असणार, जड असणार आहे. चेतन परमात्मा आहे. आता इथं निमित्त कारण वेगळा मानला आहे. आता ते इथं आत्ता घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. अभिननिमित्त उपादान कारण विश्व धावत असताना घेतलेलं आहे, तोच हे विश्व रूपाने नटलेला आहे. पण आता इथं व्यावृत्ती केली आहे, अविद्येचं कार्य आहे, बरोबर आहे. तिला मानली आहे तुमच्या कार्यासाठी, म्हणून तिचा इथं काय करायचं, इथं अभाव सिद्ध करायचा आहे. मायेचा इथं काय, अज्ञानाचा अभाव सिद्ध करायचा आहे, स्वरूप निखळ ठेवायचं आहे त्याला. आता इथे काय तटस्थ लक्षण सांगायचं नाही, केवळ स्वरूप लक्षणाकडे आलं का लक्षात. मग मायेचा उपादान कारण आहे, आणि तिची निवृत्ती झाली ना, तिचंच कार्य आहे. माया जड आहे, ते असंच आहे. हे जे कसं असणार, जड असणार आहे. सगळं जे आहे एक चैतन्य परमात्मा सोडून सगळं आहे ते माया कार्य आहे, म्हणून ते जड आहे. त्यात घट जड आहे हे सर्वांना कळते. बघा, जी घट जड आहे सर्वांना कळतं. आपला देह देखील घटा एका जड आहे, पण देह जड आहे असे मात्र कळत नाही. बघा, घट जसा जड आहे तसा आपला देह देखील घटा एवढाच, घटासारखाच जड आहे, कळत नाही. कळतंय का, पण तेव्हा कळत मग सांगता येत नाही, शिल्लकच राहत नाही. कळतंय कवा, इल्यासांना देह जड आहे कळतंय कवा, दुसऱ्याने उचलून न्यायला लागतो तेव्हा. याचे कारण असे की घट नेहमी इदम कक्षेत असतो आणि देह कधी इदम व कधी अहम कक्षेत येतो, आणि अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. बघा, घट कायम इदम हे काहीतरी आहे. आता देह कधी इदम कक्षेत असतो, कधी अहम कक्षेत असतो. दावा सांगा आता जरा. माझा पाय दुखतो म्हटलं इदम म्हणतंय, आणि मी चालत आलो अहम म्हणते. मी बोललो म्हणते, माझं हे दुखायला आलंय म्हणते. मी पाहिला म्हणतोय, माझा डोळा दुखतो म्हणते. बघा, बसते ना सागरदाई, काय ते शरद दादा, नाही तर चला, ही जागा आपल्याला समजूत मी घ्यायला. म्हणजे अहम आणि माझे म्हणजे इदम. इदम, इथं दोन्ही व्यवस्था हो. माझा पाय दुखतोय, काढून टाका म्हणतोय. मी चालत आलो म्हणतोय, चालणं पायच आहे, पण मी चाललो म्हणतोय. माझं डोकं दुखायला म्हणतोय, डोकं दुखायला म्हणतोय. अहम आणि ममम, तसं अहम आणि इदम. आता इदम हे बाहेर मात्र राहतं, इदम हे बाहेर राहतं. हा घट आहे म्हणून इदम तिची वाढते. मी पणेवीन, काय म्हणता तुम्ही, मी पणेवीन डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणच. आता इदम कधी वाढेल महाराज, अहम वाढलं तर. अगोदर अहम तयार होतं आणि मग इदम तयार होतं महाराज. मग अहम गेलं ना की मग दृष्टी व्यापक येते आपल्याला, लक्षात ठेवायचं. आणि व्यापक दृष्टी आली ना तर तुम्हाला दुसऱ्या पदार्थाला सत्ता राहत नाही. सर्वम खलविदम, मग इदम तिची वाढली. आता
आता मी पणेवीन, आता मी म्हणणेपणा देखील इथं डहारले व्यापकत्व आलं बरं. ते रूप पाहिजे आपले आपणाचे, ते मी आहे असं बघायचं. बघा आता तू देह कधी इदम कधी अहम कक्षेत येतो आणि अहंकार आलं का? इदम कधी म्हणताय, अहम कधी म्हणताय, हे दोन्ही कक्षेत येतो. आणि पुढं आणि अहंकार तर नेहमी अहम कक्षेतच असतो. मी कायम अहम कक्षेत असतो महाराज. मग आता तिथं तिने अहंकार 3 प्रकारचा दावला आहे. येईल पुढं तुम्हाला वाचनाला योगशिष्टाला. अहंकार 3 प्रकारचा आहे. मी साधक आहे, अमक्याच आहे, माझ्या महाराजाला कोणी बोलता कामा नाही. माझी साधना चालू आहे, माझ्या साधनेबद्दल तुला बोलायची काय गरज नाही. असा जर आपल्याला या विद्येबद्दल अहंकार जर असेल तर विद्येला कधीही प्रतिबंध येणार नाही महाराज. अहंकार बळकट असतो म्हणजे करतो तो तुम्हाला बळकट करतो महाराज. आणि मग तितिक्षित तो मनुष्य टिकून राहतो. काही जरी आलं तरी तिची साधना बंद होत. या साधनेबद्दल त्याचा तो एक सात्विक अहंकार आहे म्हटलं. मीच ब्रह्म आहे, तुम्ही काय सांगा. दादा महाराज म्हणले, नाना महाराज म्हणले, ज्ञानोबा राय जरी सांगायला आले विनायका जग सत्य आहे, मी मानणार नाही, आहे ते ब्रह्म आहे. अहंकारच आहे ना, अनुभूती आहे महाराज, अनुभूतीचा अहंकार आहे. आणि जग सत्य मी अमका तमका हा अहंकार बाधित आहे. हा अहंकार तुम्हाला घाताला वाचला आहे महाराज. तिथं तिने 2-3 हे स्वरूपानं, कारण का जोपर्यंत आपण आहे सत्वगुणाचं कार्य करतो तोपर्यंत ते राहणार. पण तो अहंकार इथं गेला की विरून जातो महाराज. जड आहे तो विरून जातो तो स्वरूपाच्या ठिकाणी. कारण का अविधीचं कार्य आहे, कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज, हे लक्षात ठेवा. पण साधनेच्या पक्षी मात्र एक तुम्हाला अजून मी म्हणजे तुम्ही हे करा, या साधनेबद्दल तुम्ही अति करालेलं वागायला पाहिजे महाराज. अरे माझा आज पाठ चुकला म्हणून डोळ्यातून टेंब यायला पाहिजेत. आम्हाला आज महाराजाला नाही बरं झालं हे यायला 2 मशीन उघडाय गावल्या. अरे उघडा, 12-24 तास तुम्हाला दिले, मी कुठे तुमचा हात धरायला आलोय. अरे तिथं जेवढा हे इलासा ना, जडाचं काम तुम्ही करता की रे दादा. तिथं कुठं दुखते ते तुम्हाला इथं कळतंय महाराज. आणि सूक्ष्म ते तुम्ही चैतन्य रूपानं आहे, इथं काय होते ते तुम्हाला कळायला पाहिजे. असो, याचं ऑपरेशन करावं, याचं ऑपरेशन करा. कारण हे याच्यावर पुट्टे आहेत महाराज का नाही. त्यालाच मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश वाटले महाराज. 3 देह पंचकोशा आतीत आपण आहोत. तिथं तात्यात तुर्यगा घ्यायचं. महाकारण देह म्हटले त्याला. स्फुरण तेवढं झालं तुम्हाला. सोहम, सोहम अहम गेलं पाहिजे आणि सोहम स्फुरण राहायला. अहम हे देहासंबंधानं येतं अहम, आणि सोहम स्वरूपात नाही. ऊर्ध्वमुळे आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन चंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. आता कल्पित भेद, वास्तव नव्हे. सोहम हा शब्द आळवायचा. अहम तर तिथे निघून जातं. सोहमात्मा, सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे. चला, अहंकार चिदाभास हे आत्म्याचे अगदी जवळ पंक्तीला बसलेले आहे. बघा, अहंकार आणि चिदाभास दोन्ही आत्म्याच्या पंक्तीला आहेत महाराज, जवळच आहेत महाराज. म्हणून महाराजांच्या पंक्तीला बसत हो, म्हणून ते आत्म्यासारखे दिसतात. आत्म्यासारखे दिसतात. नाही ना काय तिकडे, परंतु ते आत्मा नाही. परंतु ते आत्मा नाहीत. कारण चैतन्याकडून जे जे प्रकाशित होत असते
ते सर्व जड असते. चैतन्याकडून जेवढं प्रकाशित होतं ना ते सगळं जड असतं महाराज. चिदाभासच आपल्याला कार्य कळतं. अहंकाराचं देखील आपल्याला कार्य कळतं महाराज. अहंकार उठला गेला, माझा अहंकार आता गेला निघून म्हणतंय, आहे म्हणतंय, माझा अहंकार सोडणार नाही म्हणतंय. त्याचं प्रकाशन करणारा कोणतरी आहे महाराज. सगळं म्हणजे आत्म्याकडनं प्रकाशित होतं तेवढं काय आहे, जड आहे. म्हणून तो चेतन का, तो सगळ्यांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशनासाठी दुसऱ्याची कुणाची गरज नाही. म्हणून तो चेतन आहे आणि सगळे काय आहेत, जड आहेत. किंवा स्वतःकडून जे प्रकाशले जात नाही त्याला जड म्हणावे. होय, स्वतःकडनं जे प्रकाशले जात नाही ते सगळे जड आहेत. घटाकडनं काय प्रकाश होतो का, नाही. आपल्या देहाकडनं तरी कुठं प्रकाशन होतं. ते आलेले असते ह्याला बघायला, बाबा डोळं उघडून बघ म्हणते, कारण तू आता कावाशी आलीस म्हणून ती विचारते काय. ती लागलीच आपण त्यावेळी संधी साधायची. आणि हे जडच आहे, घटासारखं हे काय आहे. नाहीतर आबा बी बोलला असता, आता बस बाई मी आता जातो, निघालोय, आता जरा डोळ दाखल्यात मी, नाही होत मला. अरे जडच आहे. या जडाच्या व्यावृत्तीकरता श्रुतीने आत्मा चिद्रूप आहे असे म्हटले आहे. मग सतत असताच्या व्यावृत्ती सत म्हटले, सगळी जडाची व्यावृत्ती करण्यासाठी चित म्हटले. आणि दुःखाचे तसेच दुःखाचे नि सर्वनाशी उरले ते सुख ऐशी निगदिले निश्वासे प्रभूचे नि. दुःखाची व्यावृत्ती करून जे उरले त्याला सुख असे म्हटले आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या स्वस्वरूप असलेल्या वेदाने सच्चिदानंद असे म्हटले आहे. आता दुःखाची व्यावृत्ती केली म्हणजे राहतं ते सुख. तसं भगवंताच्या काय म्हटले तिथं, स्वस्वरूप असलेल्या वेदाने स्वस्वरूप असलेल्या वेदानं सच्चिदानंद असे म्हटले आहे. होय. ती कसं तर त्या वेदानं सांगितले सच्चिदानंद पद अशी, त्यानं ही वाचेतनं निघालेली नाहीत. हां, वाचेतनं निघालेली नाही. दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता त्याला सुख असे म्हटले आहे. सुखपदाची वाच्यता त्यास नाही, तर सुख हे त्याचे स्वरूप आहे. दुःखाचा सर्वनाश होऊन जे उरले असेल ते खरे सुख आहे असे समजावे. यासच वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष म्हटले आहे. इतर मतवाद्यांचे मोक्षात दुःख तरी असेल किंवा दुःखाचे बीज तरी असेलच. म्हणून तुकाराम महाराज इतरांची मोक्षाची उपेक्षा करतात. मोक्ष सुखा हानू लाता. मग जे वैकुंठातले सुख, त्या सुखाला देखील आम्ही आता मोक्ष सुखाला हाणू लाता आमची या मोक्षाला आम्ही म्हणतात. अरे काय तुकोबार आहे, कुठं म्हटले. वैकुंठीच्या सुखा आहे नाच, अद्भुत रस कथा काळी त्यात ते त्यांनी ते तिथं मोक्ष मानलाय. हो, स्वलोकता स्वमिकता स्वरूपता स्वयता, त्या सुखाला इथं मोक्ष मानलेला आहे. ते नको म्हणतात. या मोक्षाला तुकोबार आहे कसं म्हणता आला आता आणू म्हणतील. त्या मोक्षासाठी ते सगळी खटपट आहे महाराज. याचा अर्थ ज्यांच्या मोक्ष सुखात दुःख आहे किंवा दुःखाचे बीज आहे त्या मोक्ष सुखाला लाथा मारू म्हणजे आम्ही तो घेणार नाही असे म्हणतात. आपल्या सुखात जेवढे दुःख आहे तेवढे स्वर्गातल्या लोकांच्या सुखात नाही. स्वर्गातल्या लोकांच्या सुखात जेवढे दुःख आहे तेवढे वैकुंठातल्या लोकांच्या सुखात नाही. इह लोकांमध्ये सुद्धा गरिबांचे सुखात जेवढे दुःख आहे तेवढे राजाचे सुखात नाही. म्हणून तर राजा होणे म्हणजे त्यास मोक्ष समजतात. अर्थात हे सगळे लोक सुखाधिक्याला मोक्ष समजतात, परंतु मोक्षाचे खरं लक्षण असे आहे की ज्या सुखात दुःखाचा लेश नाही व दुःखाचे बीजही नाही त्याला खरा मोक्ष म्हटले महाराज. हे कुठंतरी श्रीमंताला सुख आहे, मोक्ष आहे, काय भाग्यवान म्हणतात माणूस. इंद्राधिकाला तिथलं सुख मानतात, त्याला मोक्ष म्हणतात. वैकुंठ कैलासाला देखील मोक्ष म्हणतात, पण तिथं दुःख नाही, पण दुःखाचं बीज आहे. आणि दुःखा बीजासह जिथं दुःख गेलं त्याला मोक्ष म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. काय गोष्ट दुःखाचा सर्वनाश होऊन जे खाली उरते तेच बघा, दुःखाचा सर्वनाश होऊन जे खाली उरतं ते सुख.
असे कोण सांगतात तर प्रभूचे निश्वासे निगदिले हं. म्हणजे परमात्म्याचे नैसर्गिक वेदवाणीने हे सांगितले आहे. म्हणून बाबा वेदाचं ऐकायचं. वरील 2 ओव्यांचा सारार्थ असा आहे की सच्चिदानंदी पदे परमात्म्याची बोधक नसून असत जड दुःखाची व्यावर्तक आहेत. म्हणूनच वेदांतशास्त्रामध्ये परमात्मा प्राप्ती नाही किंतु आवरण निवृत्ती आहे. या आवरण. शास्त्रात साध्य वास्तव आहे व साधने कल्पित आहे. हं. आक्षेप कल्पित साधनाने वास्तव साध्य कसे प्राप्त होईल? आता वास्तव साध्य म्हणजे परमात्मा स्वयंसिद्ध आहे, पण साधनं कशी आहेत? कल्पिताने शंका घेतली. कल्पिताने त्याची निवृत्ती होईल कशी? मृगजलानं भूमी ओली होत नाही असं मी शंका घेतली. पण आता पुढे दिले उत्तर वेदांत शास्त्रात साध्य परमात्मा प्राप्त करून घ्यावायचा नाही, तो प्राप्तच आहे. फक्त त्यावर असलेले कल्पित अज्ञानाचे आवरण दूर करावयाचे आहे. आलं का लक्षात? म्हणून इथं वृत्तीव्याप्ती घातलं. फल इथं आपण लागलीच यायचं. वृत्तीव्याप्ती घातली तेवढ्यासाठी गो. वारा आभाळाची फेली वाचुनी सूर्याचे न घडी अर्थात अज्ञानाचे आवरण कल्पित आहे. म्हणून तन्निवृत्तीकरिता कल्पित साधनांची आवश्यकता आहे. अशा रीतीने कल्पित साधनाने अज्ञान निवृत्त झाले की परमात्मा नेहमी प्राप्तच आहे असे कळत असते. आवरण आहे अज्ञानाचं. तर निवृत्तीसाठी वृत्तीची गरज आहे. तर निवृत्तीसाठी म्हणजे आवरण निवृत्तीसाठी. म्हणून वृत्तीला जपायचं महाराज. वृत्तीला बहिर्मुख होऊ द्यायचं नाही. थोडं थोडं अंतर्मुख करायला शिकायचं. आणि अंतर्मुख जर झाली तर कधीतरी क्षण एखादा तुमचा ते साध्य होईल. तुला निवृत्ती झाली की परमात्मा नेहमी प्राप्तच आहे अशी हो. कळत असते. आवरण निवृत्त झाली की परमात्मा नेहमी प्राप्तच आहे. त्याची प्राप्ती होत नाही हे लक्षात ठेवावे. हो. ह्याची तुला काय नाही. थांबव की. थांबा थांबा